वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. मागच्या भागामध्ये कुंकू लावण्याची प्रथा कोणत्या काळापासून सुरू झाली याबद्दल मी आपल्याला माहिती दिली आहे. आज याचा मागचा शास्त्रीय कार्यकारण भाग आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. तुम्ही नसेल केलं तर करा आणि ज्यांनी केलं नाही त्यांनाही करायला सांगा. काय? आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब. आपल्या हिंदू रीतिरिवाज परंपरा संस्कृतीमध्ये काही ना काही कार्यकारण भाव असल्याशिवाय ती प्रथा किंवा ती गोष्ट करा म्हणून कधी सांगितलं जात नाही किंवा लादली जात नाही. कालांतराने त्यामागचं विज्ञान आपल्याला माहीत नसलं किंवा आपल्याला त्याबद्दल ते शास्त्र नष्ट झाल्यामुळं आपण त्या सत्यज्ञानापासून दूर झालो आहोत असं माझं म्हणणं आहे. आणि आता फक्त रीती रिवाज परंपरा म्हणून हे उद्योग आपण करत आहोत. काळ बदलला, सगळंच बदललं, कुंकवाचं स्वरूप पण बदललं. आता जे कुंकू येतं ना ते केमिकलयुक्त असतं. वास्तविक हे कुंकू हळदीपासून बनवलं जातं किंवा कुंकरी नावाची वनस्पती असते तिच्यापासून बनवलं जातं. आता या केमिकलच्या कुंकवामुळे कपाळाला कुंकू लावलं तर तिथे डाग पडतात आणि त्या कुंकवाचे रंगाचे डाग हे निघत नाहीत असा अनुभव बऱ्याच मंडळींना आहे. मग हे कुंकू खरं आहे का? तर अजिबात नाही. जे कुंकू कुंकरीपासून बनवलं जातं किंवा जे हळदीपासून बनवलं जातं ते खरं कुंकू. पुढच्या काही भागांमध्ये कुंकू तुम्ही घरच्या घरी कसे बनवू शकता ते जरूर मी तुम्हाला सांगणार आहे. पण आज हे कुंकू कपाळाला का लावायचं यामागचा कार्यकारण भाव काय आहे ते आपण पाहूयात. महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना पूर्वी स्त्रिया पुरुषांचे औक्षण करत. त्यांच्या कपाळी कुंकू लावून अक्षता लावत. अक्षत याचा अर्थ ज्याची कधीही क्षती होत नाही, जो अखंड आहे. त्याच पद्धतीने स्वतःच्या कपाळाला लावलेले कुंकू तसेच समोर आपल्या पतीस लावलेले व त्यावर चिकटवलेल्या अक्षता या पुन्हा अक्षय आशीर्वाद आणि औक्षवंत होण्याचा एक प्रकारे त्या स्त्रीने आपल्या पतीला दिलेला आशीर्वादच मानला जातो. पूर्वीच्या काळी युद्धाला जाण्यापूर्वी किंवा फार महत्त्वाच्या कामाला जाण्यापूर्वी अशा प्रकारे औक्षण केलं जात असे. कुंकुम तिलक केला जात असे. आजही केला जातो. आता युद्ध जरी राहिली नाही तरी सुद्धा करिअर ही युद्धच आहे. त्यामुळं महत्त्वाच्या इंटरव्ह्यूला जायचं म्हटलं तर किंवा महत्त्वाच्या कामाला जायचं म्हटलं तर कपाळाला कुंकू लावू नये, गंध लावून जाणे हे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये गावठी समजलं जातं वगैरे वगैरे आहे. आपल्यालाच लागू पडतं. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण काळजी घेतो. हिंदू धर्मांच्या बाबतीतच ते. परंतु इतर धर्मीय मात्र त्यांचे संस्कार हे कधी सोडत नाहीत. त्यांचे सर्व सोपस्कार ते व्यवस्थित पार पाडतात आणि त्या सोपस्कारांना ह्या मंडळींना कोणी अडाणी किंवा बावळट किंवा जुनाट म्हणत नाही. प्रॉब्लेम आपल्याच लोकांचा आहे. अशा त्या खोलात नको पडायला. पूर्वीच्या काळी काही चुकीच्या प्रथा परंपराही होत्या. जसं की कुंकू एखाद्या प्राण्यावर पडलं तर तो बळीचा संकेत मानला जायचा. कुंकू उधळलं गेलं तर तो अपशकुन मानला जायचा. अर्थात तो काळ तसा होता. युद्धप्रसंगामध्ये आक्रमणं व्हायची. त्या काळात तसे असावे म्हणून ती प्रथा रुजवत झाली असावी. कुंकू जमिनीवर जर पडलं तर काहीतरी वाईट घडणार आहे असं भाकीत केलं जातं. परंतु काही ठिकाणी मात्र आपोआप कुंकाचा करंडा नॉर्मल धक्का लागून कलंडला जातो. तर काही ठिकाणी हा कलंडलेला जो कुंकवाचा करंडा आहे ते हळदी कुंकू सांडलं तर तिथे लक्ष्मी येऊन गेली असे समजलं जातं. आणि लगेच त्या स्त्रिया हळदी कुंकू आपल्या स्वतःच्या कपाळाला लावतात. म्हणजे जणू काही देवी माता स्वतः येऊन त्या हळदी कुंकवाचा स्वीकार करून गेली आहे असाही त्याचा अर्थ लावला जातो. तुमच्या भागात याचा काय अर्थ लावला जातो अशा गोष्टींची जरूर मला कमेंट करून सांगा. खरं तर हिंदू धर्मशास्त्रानुसार सुहासिनी स्त्रियांना नव्हे सगळ्याच स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ती समुद्र मंथनातलं एक रत्न आहे आणि ही लक्ष्मी सुरक्षित राहावी यासाठी कुंकू हे एक प्रमाण होतं. त्यामुळे एकदा एखाद्या विवाहितेने कुंकू लावावे या अर्थी की कुंकू लावल्यानंतर ज्या स्त्रीशी विवाह झाला आहे त्या स्त्रीच्या रक्षणार्थ पुरुषाला देखील काहीतरी अर्पण करावे लागत असे. फार पूर्वी स्वतःच्या बोटाचं रक्त हे स्त्रीच्या कपाळी तो लावत असे. अशाही काही चित्रविचित्र परंपरा होत्या. पौराणिक इतिहासामध्ये गावाबाहेर जाताना आताच्या शहराप्रमाणे पूर्वी एकमेकांना जोडलेले रस्ते नसत. त्यावेळी जंगलातनं जायचं, वनातनं जायचं, नदीतनं जायचं. अशा वेळी लोक लुटत असत. स्त्रियांनाचे देखील दागिने लुटले जात. परंतु जर त्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू असेल तर तिचा जर लुटारू असेल तो कधीच काही करत नसेल. अर्थात त्यावेळच्या लुटारूंना सुद्धा काहीतरी भावना होत्या.
त्यांनासुद्धा काहीतरी एथिक्स होते. आता तसलं काय होत नाही, कारण आपल्यात परस्त्री मातृवत मानली जाते. पूर्वीचे बऱ्याच दरोडेखोरांनी अशा कपाळी कुंकू असलेल्या स्त्रियांना बैल मानल्याचे सुद्धा कितीतरी किस्से आहेत. ते आता पूर्वी होतं, आता काही शक्य नाही. आता माणसं व्हाईट कॉलरच गुंड पार झालेले आहेत. असं म्हटलं जातं की स्त्रीने कपाळावर कुंकू लावल्यानं तिच्या पतीचं आयुष्य वाढतं. आता जास्ती स्त्रिया कपाळाला कुंकू लावत नाही. त्यांनी कृपा करून माझ्याशी वाद घालू नका, कारण ही माहिती जी मी तुम्हाला सांगतोय ती शास्त्र म्हणून सांगतोय, माहिती म्हणून सांगतोय. तुम्ही अख्खा कपाळ मोकळं सोडलं तरी माझं काही म्हणणं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने राहू शकता, कारण स्त्री विचार स्वातंत्र्य आहे. परंतु तुम्ही अशाच आरशापुढे उभा राहा आणि छान सात्विक साडी घाला, ड्रेस घाला आणि कपाळाला हळदी कुंकू लावून एक फोटो काढा आणि बिना कुंकवाच्या हळदी कुंकवाचा एक फोटो काढा. कसा दिसतो दोन्ही मधला फरक तुम्ही सांगा. हळदी कुंकू लावल्याने स्त्रीच्या चेहऱ्यावरती एक मांगल्यपूर्ण तेज येतं, नाहीतर ती पांढरी फटक दिसते. त्याचबरोबर स्त्री ही आकर्षक आणि जात्याच कोमल असल्यामुळं तिला पटकन दृष्ट लागते. ती दृष्ट लागू नये म्हणून सुद्धा कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आहे, जेणेकरून सगळ्यात पहिलं लक्ष हे हळदी कुंकवावर जाईल. हा त्यामागचा हेतू असावा. एखादी स्त्रीच्या कपाळावर हळदी कुंकू असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितच बदलतो. आपल्याकडे स्त्रीला माते समान मानलं जातं, त्यामुळं विवाहित स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. आजही आपण पाहतो की ज्या स्त्रियांना परपुरुषांपासून त्रास होतो, ज्या अविवाहित आहेत किंवा ज्या विधवा आहेत, ज्यांचा पती नाही आहे, अशा स्त्रिया मुद्दामून कपाळाला हळदी कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घालून बाहेर फिरतात. त्यामागं कारण एकच असतं की या कारणामुळे कोणतंही संकट त्यांच्या जवळ येत नाही. कदाचित हे अतिशयोक्ती वाटेल, पण मी अशी खूप सारी उदाहरणं पाहिली आहेत. त्यामुळं मला तसं करण्यावरती कुठलंच ऑब्जेक्शन नाही. ज्याप्रमाणे सौभाग्याचं प्रतीक म्हणून हळदी कुंकू स्त्रीला लावायचं आहे, त्याच पद्धतीने सौभाग्याचं प्रतीक म्हणून पतीने देखील स्वतःच्या कपाळाला कुंकू आणि अक्षता लावायच्यात असा नियम आहे. कपाळी कुंकू लावल्याने सात्विक लहरी प्रस्थापित होतात. त्याचबरोबर हळदीपासून बनवलेले कुंकू एक प्रकारचं अँटीसेप्टिक आहे. ज्या ठिकाणी कुंकू लावले जाते तो भाग आज्ञाचक्राचा मानला जातो आणि कपाळ हा शरीराचा महत्त्वाचा भाग मानला गेला आहे, कारण सटवाई कपाळावरच लेख लिहिते असे म्हणतात. अर्थात या सगळ्या नियमांची पूर्तता हिंदू धर्मांच्या बाबतीतच आहे. इतर धर्मीय हे पाळत नाही, तो त्यांच्या धर्माचा भाग आहे. कारण संस्कृती आणि संस्कार तसंच निसर्गाशी एकरूप होण्याचं गणित हे हिंदू धर्मात सांगितलं आहे. बाकीचे बहुतांशी धर्म हे कबिला स्वरूपामध्ये वाळवंटात असल्यामुळं, तिथे या सगळ्या गोष्टी समृद्ध नसल्यामुळं त्यांची वैचारिक समृद्धी नसावी. याचा अर्थ ते वाईट आहेत असं काही नाही. म्हणून काहीही करून कपाळावरती काहीतरी खूण असावी हे मात्र नक्की. आता मुस्लिम मंडळी 5 वक्त नमाज पडताना कपाळ जमिनीवर टेकवतात, तेव्हा त्यांच्याही कपाळावरती काळ्या रंगाचा डाग आपल्याला दिसतो. त्याचबरोबर ख्रिस्ती मंडळी देवाला नमस्कार करताना 1 हात कपाळाला, 2 हात खांद्यांना लावतात. त्याच्यावरनं आपल्याला कपाळाचं महत्त्व समजतं. वीर लढवय्य मंडळी माती कपाळाला लावतात. साधू सैन्याशी बैरागी मंडळी राग कपाळाला लावतात. त्याच पद्धतीने सौभाग्यवती स्त्रिया ह्या कुंकू कपाळाला लावतात, कारण ते श्रद्धेचं लक्षण आहे. पुढच्या भागामध्ये कुंकू कसं तयार केलं जातं, याचं आयुर्वेदिक महत्त्व, औषधी महत्त्व काय हे आपण पाहणार आहोत. तुर्तास आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या भागात. मात्र मागचा कुंकवाचा भाग जरूर पहा आणि पुढचेही कुंकवाचे भाग वाट पहा. तुम्हाला खूप चांगली माहिती पुढच्या भागात मी देणार आहे. तुर्तास आपण इथे थांबूया.